आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावती शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झालं। तब्बल 432 वर्षाची अखंड परंपरा जपणारी ही पालखी 1 महिन्याचा पायी प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे। पालखीच्या स्वागतासाठी अमरावती येथील बियाणी चौकात जय्यत तयारी करण्यात आली होती। शहरातील नागरिक, वारकरी महिला, युवक, पुरुष तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली। पालखी आगमनानंतर पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल रुक्मिणी नामस्मरणात परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरतीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात जल्लोष केला। या स्वागत सोहळ्याचं आयोजन माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या पुढाकारानं नेहमीप्रमाणे करण्यात आलं होतं। उपस्थित मान्यवरांनी वारकरी परंपरेचं महत्त्व अधोरेखित करत समाजात एकात्मता, श्रद्धा आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला। अनेक वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे बियाणी चौक परिसर पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाला। पालखीच्या स्वागतानं अमरावतीत आषाढी वारीचा उत्साह अधिकच वाढला असून पुढील प्रवासासाठी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। बघूया या पालखी स्वागत सोहळ्यातील काही क्षणचित्रे। आपण साजरा करत आहोत। आई रुक्मिणीच्या पालखीचं स्वागत आदरणीय यशोमतीताई यांनी सुरू केलेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण परंपरा